दोन्ही हाताचे घर्षण करा आणि आपण जो समोर ठेवलेला चिबॉल आहे तो घेऊया. आपल्या कुटुंबातील सावकाश डोळे बंद ठेवा. कल्पनेने पहा आपल्या हातामध्ये जो चिबॉल आहे त्यावर आज आपण पहिले ओम काढूया. ओम. आणि बीज मंत्र काढूया. लम वम रम यम हम आणि पुन्हा ओम. आता या चिबॉलमध्ये आपण आपल्या माता पितांना आणि सासू सासऱ्यांना आमंत्रित करूया. पहा, आज हा चिबॉल हा हिरव्या रंगाच्या दिव्य ऊर्जेने वाहत असून या चिबॉलमध्ये आपले आई वडील आणि सासू सासरे यांना आमंत्रित केले आहे. त्यांना या दिव्य ऊर्जाद्वारे शारीरिकरित्या सक्षम आणि सुदृढ झाले आहेत. आपले माता पिता सासू सासरे शारीरिकरित्या सक्षम सुदृढ झाले आहे. स्वतःची कामे स्वतः करत असून त्या या ऊर्जेद्वारे भावनिकदृष्ट्याही सक्षम झाले आहे आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबातील आपल्या सर्वांना प्राप्त होत आहे. आपल्या माता पित्यांच्या चरणी सासू सासऱ्यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. आता या चिबॉलमध्ये आपण आपल्या जोडीदाराला पाहूया. पहा, या चिबॉलमध्ये आपला जोडीदार एक सक्षम ऊर्जा घेऊन वाहत आहे. प्रत्येक कार्यात त्यांना या ब्रह्मांडीय ऊर्जेद्वारे यश प्राप्त होत आहे. शारीरिकरित्या ते सक्षम आणि सुदृढ आहेत. प्रत्येकासाठी ते खूप कष्ट करतात आणि त्याद्वारे घरातील प्रत्येकांच्या सर्व गरजा ते भागवतात. आपल्या जीवनसाथीप्रती आपले असणारे प्रेम विश्वास हा वृद्धिंगत होत असून आपल्या कुटुंबामध्ये एक आनंदाचे आणि प्रेमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपण या चिबॉलमध्ये आपल्या मुलांना मुलींना सोनं नातवंड यांना आमंत्रित करूया. कल्पनेने पहा की या चिबॉलमध्ये आपली मुले खूप आनंदी आहेत. त्यांना त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होत आहे. प्रत्येक ऊर्जा त्यांना ऊर्जांकित करत असून त्यांचे निर्णय सक्षम होत आहे. त्यांच्या जीवनात त्यांना जे काही प्राप्त करायचं आहे त्यासाठी लागणारी ऊर्जा त्यांना ब्रह्मांडाने भरपूर दिली आहे. त्यामुळे ते ऊर्जांकित होऊन आत्मविश्वासाने कार्य करत आहे. आता या चिबॉलमध्ये आपण आपले इतर नातेवाईक भाऊबंद यांना पाहूया. कल्पनेने पहा आपले संपूर्ण नातेवाईक भाऊबंद यांच्यामध्ये आणि आपल्या कुटुंबामध्ये एक नाते प्रेमाचे विश्वासाचे आणि आधाराचे आहे. प्रत्येकजण एकमेकाशी आदरभाव ठेवत आहे. ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा हिरव्या रंगाच्या प्रकाशात त्यांच्यामध्ये प्रवाहित होत असून त्यांना इतरांविषयी आदर प्रेम माया ममता वाटत आहे. तसेच आपल्यालाही त्यांच्याविषयी आदर आणि अभिमान वाटत आहे. प्रत्येक ऊर्जा प्रत्येकाला ही भावनिक शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ करत आहे. आता या चिबॉलमध्ये आपण आपल्या वास्तूला पाहूया. वास्तू हे सर्वांचं सुंदर स्वप्न असतं आणि ही वास्तू ज्या या ऊर्जेने भरभरून वाहते. कल्पनेने पहा ही ब्रह्मांडी दिव्य ऊर्जा आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात वाहत आहे. आपले किचन बेडरूम हॉल जे काही असेल टेरेस प्रत्येक ठिकाणी ही ऊर्जा पोहोचली असून भरभरून वाहत आहे. आपल्या कुटुंबातील आपल्या वास्तूतील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जात आहे आणि प्रत्येक वस्तू आपल्या घरातील प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्ती मग आपल्या गाड्या आपली वाहने आपले अन्न धान्य कपडे फ्रीज कपाट जे काही असेल त्या ऊर्जेने भरभरून वाहत आहे. ही सकारात्मक ऊर्जा आपल्या वास्तूला आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहे. आता या चिबॉलला आपण कव्हर करूया. कव्हर करून स्वतःला एक नमस्कार करा. आता या चिबॉलला ब्रह्मांडी दिव्य रंगाच्या सप्तरंगी ऊर्जामध्ये पहा. कारण ही ऊर्जा प्रत्येकाला प्राप्त झाली आहे. प्रत्येकाच्या प्रत्येक इच्छा पूर्ण झालेल्या आहे.
आणि प्रत्येक व्यक्ती शारीरिक, मानसिक, भावनिक, कायिक, वाचिक, आदी दैविक, आदी भौतिक, आध्यात्मिक, भौतिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झालेले आहे। या चिबॉलवर आता आपण त्रिशूल काढूया। रज सत्व तमगुणांनी युक्त हे त्रिशूल या आपल्या चिबॉलचे रक्षण करत आहे। या चिबॉलला वरून खाली कव्हर करा, स्वतःला नमस्कार करा आणि हा चिबॉल ब्रह्मांडामध्ये ठेवा पुढील काही दिवसासाठी। आपण पाण्याचा ग्लास घेऊया। पाण्याचा ग्लास डाव्या हातात ठेवा आणि उजव्या हाताची पाची बोट अशी एकत्र करा आणि या पाची बोटांनी आज पहिलं आपण काढायचं शुक्रारी य काढा, य वरानुसार यम आणि हा चक्राचा बीज मंत्र यम काढा। आता यम नंतर काढा हम, ओम काढा ओम आणि परत ओम काढा, दोनदा ओम। ब्रह्मांडीय ऊर्जा आता त्याच्यावर हात ठेवा। ब्रह्मांडीय ऊर्जा या जलामध्ये प्रवाहित झाली असून हे जल माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबातील सर्वांसाठी अमृतमय झालेले आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती सकारात्मक इच्छा पाण्याला अफर्मेशन द्या आणि पाणी प्या। जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू।